गोकुळ सोबत गोकुल। आपल्याला माहिती आहे की गेले 40 वर्ष या तालुक्यामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही सर्वांनी मला ताकद दिली। मला जिल्हा बँकेत 35 वर्ष काम करायची संधी आपण सर्वांनी दिली। बिजली सहकारी साखर कारखान्यामध्ये 35 वर्ष सातत्याने आपण मला संचालक केला। 22 वर्ष त्यापैकी चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने। या सर्व आघाडीवर मधल्या काळात मला तुम्ही 10 वर्ष आमदार केला। पहिल्या वेळेला आमदार करताना अपक्ष आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले। जवळपास 38,000 मताच्या लीडने तुम्ही मला आमदार केले आणि म्हणून तुम्हा सर्वांची ताकद शक्ती ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे असल्यामुळेच मी आमदार होऊ शकलो 2 वेळा। 10 वर्षापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बिजली सहकारी साखर कारखान्याच्या एका साखर कामगाराचा मुलगा नव्या जमान्यात तुम्हा सर्वांच्याकडे आला। एक नोट एक वोट अशी घोषणा त्यावेळेला देण्यात आली। या तालुक्यातल्या हजारो लोकांनी भूल भुलैयासारखं त्यांना मतदान केलं। खरं होतं ते त्या काळामध्ये फक्त 20 गुंठ जमीन बिचारायची होती, काय करीत होती, पण लोकांनी भरभरून मतदान दिलं। आज चित्र ज्या वेळेला आम्ही बघतोय 10 वर्षानंतर काय बघतोय, काल कलनावाडीचे लोक भेटले त्या मेळाव्यामध्ये, त्याने मला सांगितलं गायरांचा डोंगर, गायरांची जमीन सबंध गाव गवत कापून खात होत, ती जमीनच आपल्या नावावर करून। ही निवडणूक एकट्या केपी पाटलाची मित्रांनो नाही आहे, तुमची आमची सामान्य कष्टकरी लोकांची आहे, तरुणांची आहे, आबालवृद्धांची आहे। निवडणूक गेल्या वेळेला जिंकली। 3200 रुपये आमचा FRP दर होता। आमचा निकाल लागल्यावर आम्ही सांगितलं, घोषित केलं की आम्ही 207 रुपये देणार आहोत। ज्यादा लवकर देऊ शकलो नाही माऊली, लवकर दिलं नाही खरं आहे, पण 2 हप्त्यात देणार असं सांगितलं होतं। सील केलं, प्रोडक्शन बंद केलं, 10 महिने कारखाना बंद पडला। तो 135 कोटीचं व्याज दर महिन्याला आमच्यावर बसलं। हप्ता आला, त्या कर्जाचा हप्ता भागवला आणि परवा गणपतीला 100 रुपयाचा पहिला हप्ता दिला। आता कितीही अडचणी आल्या तरी उद्या दिवाळीला पुन्हा उरलेला 107 रुपयाचा हप्ता मी घालणार। गेल्या अनेक वर्ष सातत्यानं चांगला दर देणारा कारखाना कोणता महाराष्ट्रात जिल्ह्यात विचारलं तर सांगतात बिजली। सातत्यानं वेळेवर पगार देणारा कोणता कारखाना बिजली। सातत्यानं वेळेवर पैसे परतावा देणारा कोणता कारखाना असेल तर तो बिजली। 28% बोनस देणारा महाराष्ट्रातला कोणता कारखाना असेल तर तो। म्हणून लोकांनी आम्ही जाहीर केल्यावर 27 कोटीच्या ठेवी 2 महिन्यात आमच्याकडे ठेवल्या। हा विश्वास आमच्याकडे जनतेचा, लोकांचा। आणि म्हणून मी एकदा तुम्हाला पुन्हा सांगणार आहे की ही विकासाची घोडदौड अशीच पुढे पळवायची असेल, चालवायची असेल आणि तुमच्या माझ्या या मतदारसंघावर
पडलेला हा गद्दारीचा शिक्का धुवून काढायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीत तुम्ही प्रत्येक जण स्वतः केपी पाटील होऊन या निवडणुकीत उतरा मित्रांनो, तरच ही लढाई यशस्वी. म्हटलं जात आहे, बोललं जात आहे. मी काल सुद्धा म्हटलं दांडगा पैसा त्याच्याकडे आहे. असं हे इतकं सगळं चालू आहे. स्लिपिंग पार्टनरशिप ते काय खोटं रे, लोक बोलतात ते खरं आहे. पण मित्रांनो तो काळा पैसा आहे, तो गद्दारीचा पैसा आहे, तो भ्रष्ट पैसा आहे. तो आला तर घ्या, पण मत मात्र केपी पाटलाला द्या. असं तुम्हाला अनेक गोष्टी सांगता येण्यासाठी मुद्दे अनेक आहेत. जरा प्रकाश पाटील आमचे बसले की लवकर आवरा म्हणते, लवकर आवरा जेवायला वेळ. आता ह्या प्रकाश पाटलांनी मुद्दा मांडला, सगळं काहीच बोलला नाही. हा वरवरच बोल. ती एमआयडीसी आम्ही आमच्या काळात मंजूर केली, भूमी संपादन केलं, जमिनी घेतल्या सरकारनं आपल्या नावावर लावून. किंमत कमी होती म्हणून प्रकाश पाटलांचा, नाथाजी पाटलांचा, सगळ्यांचाच गावकऱ्यांचा, आरजी पाटलांचा सगळ्यांचाच तगादा होता. कलेक्टरची मीटिंग मौनी विद्यापीठात आणि त्या जमिनीचा मोबदला वाढवून दिला. प्रकाशराव खरं आहे काय? आम्हाला वाटलं आता एमआयडीसी होणार, सत्ता बदल झाली, हे आमदार झाले, यांच्या कारकिर्दीत ती एमआयडीसी रद्द केली. तेवढ्यावर नुसतं नाही हो, त्यातले शेरे लोकांचे अजूनही तसेच आहेत. त्यांना पैसे नाही, पण त्या जमिनीवर हक्क एमआयडीसीचा. त्या भागदारांना स्वतः 25 एकर जमीन घेतली आणि त्या जमिनीवरचा 25 एकराचा हक्क तेवढा काढून घेतला आणि स्वतः जमीन 25 एकर. कशासाठी हे करायला लागलं? तिकडे मी परवा गेलो होतो कौरवला, उपोषण केलं त्या गावकऱ्यांनी. कौरवला एमआयडीसी वरती डोंगरावरती 65 एकर जमीन आहे, प्लेन जमीन. त्या गावानं मागणी केली नाही, गाव सभेचा ठराव नाही, ग्रामपंचायतीची मागणी नाही, गावकऱ्यांची मागणी नाही. त्या 65 एकर जमिनीवर एमआयडीसी मंजूर केली आणि त्या 65 एकर जमिनीवर एमआयडीसी ची नावं लावली. लोकांना 2 महिन्यानं कळले. आंदोलन केलं लोकांनी आणि त्या आंदोलनामधून त्यात गंमत आहे मोठी. ती जमीन भूमी संपादित केल्यावर इतर एमआयडीसी मध्ये 10 गुंठ, 20 गुंठ, 1 एकर अशा जमिनी दिल्या जातात. निंद्याने उद्योग तसं केलं नाही संजय राऊतांना. त्याने केलं हे एकाच एजन्सीला द्यायचं आणि ह्याची एजन्सी इंजिनिअरिंगची तिथं जाणार. काय बहादर आहे बघा. तिथल्या राधानगरच्या लोकांना म्हणतोय मी गैबी पासून परित्यापर्यंत सगळी पाहणी केली, ही एकमेव जागा मला कौरवची पसंत पडली. जरा जपू ना, पण तुमच्या सुद्धा जमिनीवर लावेल नाव. काय सांगताय? काय खरं नाही. म्हणून अबाधित सत्ता एखाद्याच्या हातात गेल्यावर काय घडू शकते त्याचे म्हणून सावध राहा हे सांगण्यासाठी. म्हणून ही निवडणूक ही दुसरी निवडणूक नाही. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आप्पांनी सांगितलं वैचारिक दृष्ट्या ही निवडणूक आम्ही कशी का लढायला. खरं आहे ते भारतीय जनता पक्ष त्यांच्या कृती या अदानी अंबानी काय काय चिठ्ठ्या आल्या पट्टू कसला म्हणून बोलू त्याच्यावर अजून वेळ आहे. एका सगळं सगळं भांडवल संपून चालत.
केंद्र सरकारकडे निरंकुश सत्ता मिळाली. काय चाललंय या देशामध्ये? अहो, सार्वजनिक क्षेत्रामध्ये या देशाच्या समुद्र किनाऱ्याला असणारे बंदर आता बंदर विकल्या उद्योगपतींना, विमानतळ विकले उद्योगपतींना. कुठं चाललोय आपण? भानावर येण्याची निदान गरज. आणि म्हणून हे आताच सरकार असेल युतीचं आणि त्याला ताकद देणारे हे भ्रष्ट आमदार असतील, त्यांना घरी बसवल्याशिवाय आपण थांबायचं नाही. हा संकल्प करून, ही प्रतिज्ञा करून उद्याच्या निवडणुकीत आपल्याला उतरायचं आहे. अजून आघाडीचा उमेदवार ठरायचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून कालच्या लोकसभेला आघाडीकडे काढू. म्हणून तरी 65,000 मतांचं लीड मिळालं. पण बघवत नाही हो. आमच्या गावात तर तसं मतदान कमीच आहे. 2400 मतदान नोंदलं उदाळा. त्यातला 1100 मतांचं लीड छत्रपतींना. छत्रपती 4 दिवसानं गारगुटीला काहीतरी कार्यक्रमाला ते बंटी पाटील साहेब नेते. आम्ही सगळ्यांनी मुदाळात जंगी स्वागत केलं. बातमी छापून आली आणि तिसऱ्या दिवशी रात्रीच धाड बिजरू टाकली आणि ते बंद केले. किती माणसं वाईट आहेत. लोकशाहीमध्ये जय पराजय सुद्धा पचवायला शिकायला. मित्रांनो, मी 5 निवडणुका लढलो, 2 जरी जिंकलो तरी कुठल्याही निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचून कुणावरही चुकीची टीका कधी केली नाही. जे योग्य आहे त्याचा पाठलाग करत आतापर्यंत काम आम्ही केले. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन, 18 पगड जातींना बरोबर घेऊन ही लढाई आपल्याला यशस्वी करायची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारी घेतल्यावर मला खात्री वाटते, मला याची भीती वाटते. निवडणूक सोपी आहे. फक्त प्रत्येकानं आतापासून झुकून देऊन काम करण्याची गरज. बरं झालं आता ते. आणि मला आता भीमरावनं सांगितलं, एक भावकीतला नेता गेलता तेनच केल्याला बाहेर. ती अखंड भावकी येतात. असा ओघ चालू आहे. काय चिंता करू नका. उघड्यावर आहे, झाकून बी आहे. चिंता करू नका. आपण सर्वांना घेऊन पुढे जायचं. आणि माझ्याकडून, आमच्याकडून, आमच्या सगळ्या सहकार्यांच्याकडून कसलाही दुजाभाव होणार नाही. उद्याच्या विकास कामामध्ये, डेव्हलपमेंटच्या कामामध्ये, सगळ्या वाटचालीमध्ये, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल असंच काम आमच्याकडून केलं जातं.